तर सर्वांना श्री स्वामी समर्थ। तर आज मी बनवणार आहे फणसाची भाजी। तर फणस चिरताना हाताला तेल आणि चाकूला पण तेल लावायचे आणि मगच चिरायचं, कारण हात आपले नाही का चिकट नाही होणार। आणि बारीक बारीक असे हे बघा काप करून घ्यायचे। काप केल्यानंतर आपल्याला नाही का इकडे थोडंसं पाणी गरम करायला ठेवायचे। पाणी गरम झाले की त्याच्यामध्ये आपण जे कट केलेले काप आहेत ना त्याच्यामध्ये व्यवस्थित टाकून घ्यायचे। टाकल्यानंतर थोडंसं त्याला शिजू द्यायचं, जास्त पण नाही। शिजली की ते काढून घ्यायचेत आपल्याला। काढून घेऊन थोडंसं 10 मिनटं चाळणीमध्ये ठेवून द्यायचे। चाळणीमध्ये ठेवल्यानंतर एका कढईमध्ये आपल्याला जेवढं तेल लागते ना तेवढंच तेल घ्यायचं आपल्याला। ते कापलेले म्हणजे आपण जे फणस आहे ना कट केलेलं ते आपल्याला तेलामध्ये फ्राय करायचे। जसं आपण पनीर कसं तळून घेतो ना तसंच त्याच प्रकारे आपल्याला थोडंसं ते तळून घ्यायचे, जास्त पण नाही। थोडंसं लालसर होऊ द्यायचे आहेत आणि असे बारीक बारीक काप करून घ्यायचे आणि व्यवस्थित त्याला छानपैकी असं तळून घ्यायचे। तळून घेतल्यानंतर आपल्याला जेवढं भाजीला सामान लागते ना, तर इकडे बघा मी घेतलेलं लाल टमाटर, तेजपत्ता, लसूण, कांदा आणि कोथिंबीर। तुम्ही तुमच्या आवडीने तुम्हाला जे भाज्या लागतात ना ते पण घेऊ शकता, जसं अद्रक वगैरे। आणि हे सगळं नाही का तुम्ही भाजून मिक्सरमध्ये पण काढू शकता। तर आता मी असंच बनवत आहे। तर इथं जिरे टाकून घेतले, एका कढईमध्ये तेल टाकलं, जिरे टाकले, लसूण पण टाकला, तेजपत्ता टाकून घेतलेला आहे, त्याच्यामध्ये थोडी कोथिंबीर टाकलेली आहे आणि कांदा टाकला। कांदा टाकल्यानंतर आपल्याला कांदा नाही का असा लालसरक होऊ द्यायचा आहे। लाल झाल्यानंतर त्याच्यामध्ये नाही का मग आपल्याला हे टमाटर पण टाकून घ्यायचं आहे। टमाटर टाकून तो पण आपल्याला व्यवस्थित पूर्ण असा लालसर होऊ द्यायचा आहे। तुम्ही नाही का कांदा तुमच्या आवडीनुसार तेलामध्ये भाजून त्याची पेस्ट मिक्सरमध्ये करून तसं पण बनवू शकता आणि टमाटर पण भाजून तेलामध्ये मिक्सरमध्ये पेस्ट करून तसं पण बनवू शकता। आता मी साधंच बनवत आहे, पण हे पण बनवू शकता असं तुम्ही। आणि लागल तसे मी मसाले घरचे टाकत आहे। तर तुम्ही नाही का तुमच्या आवडीनं त्याच्यामध्ये तुम्हाला जे हवेत ते मसाले टाकू शकता। तेलामध्ये असे सगळे मसाले व्यवस्थित टाकून घ्यायचं आहे। चवीनुसार आपल्याला लाल तिखट टाकायचं आहे, हळद टाकून घ्यायची आणि चवीनुसार आपल्याला याच्यामध्येच मीठ टाकायचं आहे। थोडंसं धनिया पावडर पण टाकून घेतलेलं आहे आणि असं व्यवस्थित सगळा मसाला नाही का आपल्याला 5 मिनटं कढईमध्ये फ्राय होऊ द्यायचा आहे। आणि त्याच्यामध्ये नाही का फ्राय झाल्यानंतर मी शेंगदाणे वाटून टाकत आहे त्याच्यामध्ये थोडंसं, कारण भाजी थोडीशी छान होते म्हणून। तुम्ही त्याच्यामध्ये डाळाची कूट पण वाटू शकता। आणि हे सगळे एकजीव झाल्यानंतर नाही का आपल्याला जे आपण फणसचे पीस होते ना आपण तळून काढलेले ते आता पूर्ण कढईमध्ये टाकून द्यायचे। टाकून दिल्यानंतर त्याला नाही का पूर्ण असं एकजीव होऊ द्यायचे। आणि तुम्ही नाही का तुम्हाला जसं त्याच्यामध्ये पाणी टाकायचं आहे ना, तुम्हाला सुकी जर आवडत असेल तर तुम्ही सुकी पण करू शकता आणि तुम्हाला रस्सा जर करायचा असेल आणि तसं तुम्ही टाकू शकता। आणि त्याच्यामध्ये नाही का आपल्याला फणस शिजू द्यायसाठी पण पाणी टाकायचं आहे। तुम्हाला जेवढं पाणी लागते त्यानुसारच तुम्ही पाणी टाकून घ्या। म्हणताना आपली भाजी नाही का व्यवस्थित मधले फणस जे तळलेले आहेत ना ते छानपैकी असे मस्त शिजून निघत आहेत। तर इकडं बघू शकता तुम्ही फणसाची भाजी कशी झालेली आहे। तर फणसची भाजी तुम्ही कशी बनवता ते मला कमेंटमध्ये सांगा आणि माझी भाजी तुम्हाला आवडली की नाही ते पण मला कमेंटमध्ये सांगा। त्यानंतर आता मी बनवलेलं आहे, भाजी झाल्यानंतर म्हणलं आज मस्तपैकी दही रायता बनव। तर दही रायत्यासाठी मी इकडं कांदा, काकडी आणि कोथिंबीर चिरून घेतलेली आहे आणि दही घेतलेलं आहे। तुम्ही नाही का तुमच्या आवडीनुसार याच्यामध्ये टमाटर पण टाकू शकता, पण आता मी हे सगळं एकजीव करून नाही का सगळं एकजीव करायलेली आहे। आणि ह्याच्यामध्ये तुम्हाला जेवढं दही लागते तुमच्या चवीनुसार आवडीनुसार तेवढं तुम्ही दही त्याच्यामध्ये टाकून घ्यायचे। दह्यामध्ये नाही का थोडंसं आपल्याला चवीनुसार मीठ टाकायचं आहे, बाकी काहीच नाही। आणि एका पातेल्यामध्ये थोडंसे तेल टाकायचं आणि त्याच्यामध्ये जिरे आणि थोडीशी हिरवी मिरची तडका आपल्याला वरून आता याला नाही का तडका द्यायचा आहे। तडका दिल्यानंतर आपली ही जे दही रायता आहे ना मस्त बनते। कोणी याला दही रायता म्हणते तर कोणी याला नाही का कोशिंबीर म्हणते। तर आता मी तर दही रायताच म्हणते, कारण मला खूप आवडतं। तुम्हाला कसं आवडतं ते पण मला कमेंटमध्ये सांगा आणि तुम्ही दही रायता कसा बनवता ते पण कमेंटमध्ये सांगा। आणि माझ्या दही रायता आणि भाजी तुम्हाला कशी वाटली ते पण मला कमेंटमध्ये सांगा। व्हिडिओ आवडला तर लाईक करा, सबस्क्राईब करा। बाय बाय।